मी जयप्रकाश रामचंद्र हुलवाल, धनगर आरक्षण संघर्षदा माथाडी कामगार नेते. गेले 8 वर्ष झालं ही मुलगी अश्विनी रामचंद्र जावीर तिच्याबरोबर जांभोळी गावातील एक मातंग समाजाच्या तरुणाने तिची फसवणूक पूर्णपणे केलेली आहे. गेले 8 वर्ष झालं तिला मारहाण करीत आहे, तिच्या शरीराचा हाल करून टाकलेला आहे. तिच्यावर कोणत्या प्रकारचा कायदेशीर त्याने पुरावाही ठेवलेला आहे. आज 2 लहान मुलं आहेत. गेल्या 8 दिवसापूर्वी या मुलीला भरपूर अशी मारली की आजही या मुलीला चालता येत नाही. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस म्हणतात की आम्हाला पतीच्या विरोधात कारवाई करता येत नाही. ते कुणाच्या विरोधात कारवाई करतात ते कुणालाच माहित नाही. हिची आई आहे संगीता रामचंद्र जावीर, दोन्ही भांडी घासून जगती. काही दिवसापूर्वी तिचे वडील एक्सपायर झाले, ते कांताने अपंग होते. मुलीला कोणत्या प्रकारचा आधार नाही. दुःख कुणाला सांगायचं, न्याय कुणाला मागायची अवस्था आज त्या मुलीची झालेली आहे. तिला मारहाण कायम चालू असताना तिचा सासरा आगर तिची सासू कोणत्या प्रकारची दखल घेतली. ती त्याच गावात दारूचा आणि गांजाचा धंदा त्या घरात चालू आहे. त्यामुळे सागर माने असं म्हणतो मी पोलिसांच्यावर मागे लागेबंद आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन कोणत्या प्रकारची या मुलीची दखल घेत नाही. अश्विनी बरोबर नुसतं लग्नाचं नाट्य केलं, हार घातल्यानंतर लग्न होतं असं कुठेही होत नाही. शासनाचा कोणताही पुरावा सागर माने यानं या 2 मुलांचा आणि बायकोचा ठेवलेला नाही. तो प्रतिभा बायकोला जीव मारणे धमकी देतो, सासूची इज्जत करतो, माझं पोलीस प्रशासनाला माझे चांगले संबंध आहेत असा प्रतिभा धमकी देत असतो. मग मला वाटतं खरंच त्याचं पोलीस प्रशासनावर संबंध असतीलच, त्यामुळे सरकार मारण करतो. आज या मुलीचं जर बघितलं नाही तर तिला चालता येत नाही. मेडिकल जर घेतलं तर एखाद्याला बहीण असली, त्या भाडव्याला बहीण नाही, त्याला बहीण असली तर त्याला कळालं की आपल्या बहिणीचं आपण काय वाटोळ करते. मुलीची अवस्था बघायला मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस मला म्हणले केस घेता येत नाही. मग हे कोणाची केस घेणार? गांजावाले घेणार का दारूवाले घेणार? कोणाची केस घेणार ते?